हम्म। हर दिन में कौन से काम होते हैं आपके गौशाला में? हर दिन सुबह सुबह 5 बजे में हम उठता है। 5 बजे उठने के बाद गाय का वो भैंस का चारा वो कुटी कुटी हम बोलते हैं, तो कुटी डालने का पड़ता है। वो तो उसका एक सरकी पेंट बोलता है, वो गोली पेंट बोलता है, वो चूना चूना चूनी बड्डी बोलता है, वो गौ का बर्रा बोलता है। वो गाय वो भैंस का खाने का आप डालता है, वो दूध निकलता है। दूध निकलने के बाद आपको वो दूध डालता है सांगरों से, और फिर घर में आने के बाद उसको पानी पाजने का और फिर खाना डालने का वो काम हम दिवस भर करते हैं। ते कसं आहे, फक्त उन्हाळ्यात जर थोडा प्रॉब्लेम होतोय सांभाळण्याचा काय, आणि कसं आहे ते कधी कधी जर एज जास्त असतं ना, मग गाईचं एज जास्त झाल्यानंतर ते पाकड होतात, मग त्याचा काय उपयोग नसतो ना. हा, मग त्याच्यामुळे ते सोडून देतात. तो एक रिझन आहे. आणि उन्हाळ्यात कुणाला सांभाळायची अपेक्षा नसते जास्त, म्हणजे घरात प्रॉब्लेम असतोय सांभाळायचा, त्याच्यामुळे सोडून देतात. 75% वापरतात, ठेवतात, 25% लोक सोडून देतात. असे सोडून देतात ते गायी. ते मग कुणाच्या राणा शेतात पिकात घुसते, मग ते काय शेतकरी बोलत आहेत, मग भाकड सोडली असते ना गायीची. हा, मग त्यामुळे ते कुठला शेतकरी कुठल्या त्या पालकाला बोलत नाही. नाही गव्हर्नमेंट काय तसं नाही. गोशाळा असतील ना, गोशाळा असतील ते मग घेऊन जातात कधी कधी बायचान्स, आणि कधी कधी घेऊन जातात, असं पण असतं ना. हा, म्हणजे काही गायींना कधी गौशाळांना सापडले तर ते घेऊन जातात. हा, ते घेऊन जातात, आणि अदरवाईज मग ते असं सोडून देतात. मग कुठे फिरतात नुसत्या, मग फिरतात, पण मालकाच्या घरी जात नाही ते. मालक घरी जरी आले तर त्याला हाकलून देतात त्याला. मग आणि असंही नाहीये की सगळ्यात गायी कुठल्या तरी गौशाळेत जातील अशी काळजी पण घेतली गेली नाही. हा, अशी पण नाही. हा, बरोबर आहे. आपण गायींना सोडून दिलं तर त्याला टायमिंगला जर त्याला जर खाद्य हे भेटलं तर ते अजून 4-5 वर्ष जगू शकते. अच्छा. त्याला नाही भेटलं तर ती कमजोर होऊन जाते ना, पहिलीच कमजोर झालेली असते हो, जास्त वय झाल्यामुळं. आणि नंतर अजून काय खायला नाही भेटलं मग ते अजूनच कमजोर होऊन जाणार. आणि कसं आहे, वातावरणावर सगळं डिपेंड राहते. वातावरण चेंज झालं का गाय आजारी पडते. हे सगळं पूर्ण त्या वातावरणावर चेंज राहतं. आता एवढं टेम्परेचर आहे ना उन्हाचं, थोडं टेम्परेचर त्यांना एवढं लागत नाही, कमी लागतं टेम्परेचर. हो, उन्हाळा त्रास होतो, आणि ह्या टेम्परेचर मुळे दूध पण कमी देतात. पुण्यामध्ये इथं एक मोशी म्हणून गाव आहे, तिथे एक आळंदीमध्ये एक आहे, आणि इकडे एक सोमटणे फाटा म्हणून तिथे एक आहे. असे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 3 गोशाळा आहेत एवढ्या परिसरात.